एक महत्त्वाची अपडेट आहे। अशोक खरात प्रकरणी आता सुनावणी सुरू झालेली आहे। खोटा साप वाघ दाखवून लोकांना अशोक खरात घाबरवायचा असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। साप वाघ कुठून आणायचा याचा तपास करायचा असल्याचं वकील म्हणाले। खरातनं 7 महिन्याच्या गरोदर महिलेवरती अत्याचार केल्याचा देखील आरोप आहे। आणि एक महत्त्वाची अपडेट आहे। अशोक खरात याला पुन्हा एकदा 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खरातचा पेनड्राईव्ह लॅपटॉप जप्त केल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। ऑफिस बॉयच्या पत्नीचा लैंगिक छळ अशोक खरात करत होता असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलेलं आहे। आरोपी खरात तपासात सहकार्य करत नाही अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली आहे आणि त्यानंतर आता अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, आज कोर्टात काय घडलं, कसा युक्तिवाद झाला आणि कोर्टाने काय सांगितलं? आज पुन्हा अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या संदर्भामध्ये जे अशोक खरातचं प्रकरण ज्यांनी बाहेर काढलं त्या पीडित महिलेसंदर्भातल्या गुन्ह्याचा सुनावणी या ठिकाणी सुरू होती। खरं तर त्या जी महिला होती ती महिला 7 महिन्यांची गरोदर होती आणि त्या महिलेला मूल होण्यासाठी काही पूजाविधी करावा लागेल अशा पद्धतीची बतावणी या अशोक खरातने त्या महिलेला केलेली होती आणि त्यातून तिचं त्या ठिकाणी शोषण, खरं तर लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता। लैंगिक शोषण करून त्या महिलेला काही भीती देखील दाखवलेली होती। त्या ठिकाणी काही जे गावठी चिंचोके आहेत त्याच्यापासून काही खडे त्याला त्या ठिकाणी दिलेले होते। सापाची भीती घातलेली होती, वाघाच्या कातडीची त्या ठिकाणी भीती घातलेली होती आणि एकूणच पूजाविधीच्या नावाने या महिलांच्या लैंगिक अत्याचार करणारे या बंधू अशोक खरात संदर्भात जे गुन्हे दाखल आहे त्या गुन्ह्यांसंदर्भात अधिक तपास करत असताना एसआयटीला जे महत्त्वाचे पुरावे खरं तर समोर आलेले आहे त्या पुराव्या संदर्भामध्ये काही पेनड्राईव्ह असेल, काही तांत्रिक पुरावे त्या ठिकाणी हाती लागलेले आहेत एसआयटीच्या, त्याच्या अनुषंगाने पुढील तपास करायचा आहे। त्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी एसआयटी कडनं करण्यात आलेली होती आणि यानंतर आज 5 दिवसांची पोलीस कोठडी खरं तर अशोक खरातला सुनावलेली आहे। या गुन्ह्यामध्ये जर पाहिलं तर सरकारी वकिलांकडनं सोबत या आरोपीच्या वकिलांकडनं जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला होता। आजचा युक्तिवाद खरं तर अनेक महत्त्वाच्या बाबींवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। या अशोक खरातने ज्या महिलांचं लैंगिक शोषण केलेलं होतं त्या महिलांचं लैंगिक शोषण करताना काही अघोरी विद्येचा देखील त्या ठिकाणी खरं तर उपयोग केला गेला आहे का या संदर्भातला तपास खरं तर एसआयटीला करायचा आहे आणि यासाठी त्याची पोलीस कोठडीची मागणी ही करण्यात आलेली होती। या प्रकरणामध्ये पेनड्राईव्ह असेल किंवा इतर काही तांत्रिक पुरावे असेल हे त्या ठिकाणी रिकव्हर करत असताना या पुराव्यासोबत या अशोक खरातची समक्ष चौकशी करण्यासाठी याला खरं तर पोलीस कोठडी मिळावी अशी एसआयटीने मागणी केलेली होती आणि त्यानंतर समक्ष चौकशी करता 5 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे ती खरं तर न्यायालयानं आज सुनावलेली आहे। त्यामुळे या 5 दिवसांमध्ये जे महत्त्वाचे महिला लैंगिक अत्याचारासंदर्भातले जे ओकस कार्यालयामध्ये मिळालेले जे पुरावे आहेत, ज्यामध्ये काही द्रव्य असेल, काही पेढ्यांचे प्रकार होते, त्या पेढे त्या ठिकाणी एका द्रव्यामध्ये त्या ठिकाणी मिसळून हा अशोक खरात या महिलांना देत होता आणि या सगळ्या संदर्भामध्ये नकली साप, चिंचोके, खडे असे वेगवेगळे जे काही पुरावे खरं तर एसआयटीच्या हाती लागलेले आहेत याचा तपास खरं तर त्या ठिकाणी करण्यासाठी त्याला पुन्हा त्या ठिकाणी 5 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। यामध्ये जर पाहिलं तर तो या महिलांना स्वतः एका दैवी शक्ती असल्याचं त्या ठिकाणी भासवायचा, वेगवेगळे मंत्र पुटपुटायचा। बरोबर आहे आणि आज सगळ्या अनुषंगाने आता आणखी तपास केला जाणार आहे। 5 दिवसांची पोलीस कोठडी त्याला देण्यात आलेली आहे। शुभम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।